स्वातीचा विवाह 2019 मध्ये देऊळगाव तालुक्यातील तुळजापूर येथील दीपक भगवान तिडके या युवकासोबत समाजाच्या रीतिरिवाजाने झाला होता. दीपक आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. घरी चरितार्थ चालवण्यापुरती शेती होती. तसेच दीपक एका ॲग्रो कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचा. सुखी संसाराची स्वप्ने मनात बाळगत स्वातीने दीपकचा घराचा उंबरठा ओलांडला. लग्नानंतरचे काही महिने सर्व काही सुरळीत होते. दीपक व स्वातीच्या संसारवेलीवर शिवंश नावाचे गोंडस फुल सुद्धा उमलले. संसार फुलला होता, पण तिच्या संसारातील सुखाचे दिवस भूर उडून गेले. स्वातीला थोड्या कारणावरून सासू सासरे घालून पाडून बोलू लागले. तू मोबाईलवर बोलत बसते, घरातील कामं करत नाहीस. या कारणावरून घरात संघर्षाची ठिणगी पेटली. त्या ठिणगीने आग धरली जेव्हा दीपकने स्वातीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अमानुषपणे बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा मात्र त्याचे हे वागणे कोणालाच पटले नाही. स्वातीची वर्तवणूक सगळ्यांनाच माहिती होती. त्यामुळे तिच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या दीपकला आणि त्याच्या आई वडिलांना भावकीतील लोकांनी समजावून सांगितले. लोक समजावून सांगत असले तरी या तिघांवर मात्र काहीच परिणाम झाला नव्हता. त्यांच्या स्वभावात बदल झाला नव्हता. त्याच्या स्वातीला त्रास सुरूच होता. या छळाला ती कंटाळली होती. पण संसार आणि मुलाकडे बघून ती सारे चुपचाप सोसत होती. अखेरीस तिची सहनशक्ती संपली आणि तिने माहेर गाठले. 2.5 वर्षे ती मुलगा शिवांशला घेऊन माहेरी राहिली. पती आणि सासरच्यांनी इतका छळ केला होता की ती पुन्हा नांदायला जाण्यास तिचे मन तयार होत नव्हते. शेवटी सर्व नातेवाईकांनी एकत्र येत त्यांचा समझोता घडवला. स्टॅम्प पेपरवर पत्नी स्वातीचा चांगला सांभाळ करेन असे लिहून देत 2 महिन्यांपूर्वी दीपक हा स्वातीला घरी तुळजापूरला घेऊन आला. सर्व काही सुरळीत होईल या आशेवर स्वातीने दीपकच्या घरात परत पाऊल ठेवले. काही दिवस त्याने तिला चांगली वागणूक दिली, पण नंतर मात्र पुन्हा त्याने रंग दाखवण्यास सुरुवात केली. तो परत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. तर ती घरकाम करत नाही, उलट बोलते, अशी चितावणी दीपकचे आई वडील त्याला देत होते. त्यामुळे दीपक व स्वाती या पती पत्नीत भांडणे होत होते. बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी सकाळी रोजच्या प्रमाणे तिडकेच्या घरात वाद पेटला. दीपकच्या आई वडिलांनी चितावणी दिल्याने नेहमीप्रमाणे दीपक चिडला. दोघा पती पत्नीत शाब्दिक चकमक झाली. माथे फिरू दीपकने मागचा पुढचा विचार न करता हाताने स्वातीचा गळा आवळला. स्वाती प्रतिकार करत बेशुद्ध झाली. आरडाओरड ऐकून शेजारी दीपकच्या आईने स्वातीस रुग्णालयात दाखल केले. मात्र स्वातीस तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. 27 मार्च 2024 दुपारी 2 वाजताची वेळ असावी. कौटुंबिक व कार्यानिमित्त साखरखेडा येथे जमुनाबाई खांदेकराड या मुलीच्या घरी असताना त्यांना जावयाने सांगितले की तुळजापूरला दिलेली त्यांची लहान मुलगी स्वातीची प्रकृती अचानक खालावली असून शिंदखेड राजा रुग्णालयात आहे. स्वातीबद्दल मिळालेल्या अशा बातमीमुळे जमुनाबाईच्या मनाची घालमेल सुरू झाली व त्या चिंताग्रस्त झाल्या. अगोदर स्वातीसोबत नवरा सासू सासरे चांगले वागत नव्हते. 2.5 वर्ष माहेरी असलेली स्वाती काही महिन्यापूर्वीच काही अटी आणि शर्ती टाकून सासरी पाठवली होती. आता अचानक मुलीची तब्येत कशी खालावली, तिच्यासोबत काही वाईट तर घडले नसेल ना, असे नको ते विचार आईच्या मनात येत होते. त्या विचारात 2 विवाहित मुली, जावई व नातेवाईकांसह जमुनाबाईंनी शिंदखेड राजा रुग्णालय गाठले. तेथे उपस्थित इतर नातेवाईकांनी स्वातीचा मृत झाल्याचे त्यांना सांगितले. जमुनाबाईच्या मनातील ते विचार अखेरचे खरेच ठरले. शवविच्छेदन गृहानंतर स्वातीच्या मृतदेहाजवळ आई व बहिणींनी काळीच हेलवणारा एकच आक्रोश केला. अगोदरच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता स्वातीच्या अंगावर मारहाणीच्या व खरचटल्याचा खुणा स्पष्ट दिसत होत्या. तसेच गळा सुजलेला वाटत होता. पोलिसांनी कायदेशीर कारवाई पूर्ण करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मोठ्या शोकाकुल वातावरणात मृतक स्वातीवर माहेरी चिरबंदी अंबोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना स्वातीचा खून झाल्याचा संशय होता. तो संशय शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच खरा ठरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वातीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे अभिप्रायात नमूद केले. स्वातीच्या खून प्रकरणी आई जमुनाबाई लक्ष्मण खांदेकराड यांच्या फिर्यादीवरून शिंदखेड राजा पोलिसांनी स्वातीचा पती दीपक भगवान तिडके व सासरा भगवान शामराव तिडके, सासू जिजाबाई भगवान तिडके या सर्वांना अटक केली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.